श्रीमान योगी भाग 81 आपण ऐकता शिवभारत. शहाजीराजांचे दिवस आणि श्राद्ध कर्म राजगडावरतीच पार पाडलं. राजांनी आपला दान धर्म केला. जिजाऊसाहेबांची चिंता त्यांना वाटत होती. राजांनी आपल्या दुःखाला आवर घातला आणि जिजाऊसाहेबांच्या शेजारी बसून राहिले. जिजाऊसाहेबांचं दुःख हलकं करण्याचा ते प्रयत्न करू लागले. सर्व राण्या संभाजींना सारखं जिजाऊसाहेबांकडे सोडित होते. छोटे संभाजी राजे आजींना बिलगत होते, त्यांना बोलकं करीत होते. राजांचा मुक्काम राजगडावरच होता. मोगल सरदार जसवंत सिंग कोंढाण्याला वेढा देऊन बसला होता. कोंढाणा पक्का बंदिस्त होता. त्याची काळजी महाराजांना वाटत नव्हती. उलट जसवंत सिंगाचं त्यांना हसू येत होतं. जसवंत सिंगाने कोंढाण्याला वेढा घातला. त्यानंतर थोड्या दिवसानंतर राजा कोंढाण्याजवळूनच सुरतेच्या स्वारीला गेलं आणि मोगलांची सुरत लुटून जाळून राजा त्याच वाटेने माघारी आलं. तरी जसवंत सिंग वेढा देऊनच बसला होता. थंडी संपली, उन्हाळा आला तरी कोंढाणा हाती आहे ना हे पाहून जसवंत सिंग संतापला. पावसानं गाठलं की किल्ला सर होणं अशक्य होतं. जसवंत सिंगाने निकराच्या लढ्याची सिद्धता केली आणि कोंढाण्याला धडक दिली. पण जसवंत सिंगाच्या नशिबाचं फासं उलट पडलं होतं. जसवंत सिंग कोंढाण्याला भिडला आणि किल्ल्यातून तेवढाच जोराचा प्रतिकार झाला. सारं मोर्चं मोडून काढलं गेलं आणि त्याच वेळी जसवंत सिंगाच्या दारुखान्याला आग लागली. भडका उडाला. अनेक माणसं गगनात फेकली गेली आणि दोन्ही घटनांनी जसवंत सिंग पुरा निराश झाला आणि कोंढाण्याचा वेळा उठून त्यानं पुण्याचा रस्ता धरला. 5 महिन्याच्या वेळानंतर अपयश घेऊन जसवंत सिंग आणि त्यांचा मेहुणा माघारी गेले. राजांना बातमी कळली. त्यांना समाधान वाटलं. मोगल फौजेला टक्कर देणाऱ्या वीराचं कौतुक करण्यासाठी राजा वेढा उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोंढाण्यावर गेलं आणि किल्लेदारांची तारीफ करून राज गड पाहत असता नेताजींना म्हणाले, नेताजी आठवतं, रोहिडेश्वराची शपथ घेत असताही आम्हाला कोंढाण्याची ओढ वाटत होती. सुरुवातीपासूनच हा आमच्या मनात घर करून आहे. पण याची आणि आमची खोंडी जमत नाही. असं का म्हणतं महाराज? आम्ही कोंढाणा मिळाला. महाराज साहेबांच्या कैद प्रसंगी त्यांची सुटका करण्यासाठी आम्हाला सोडावं लागला. परत आम्ही घेतला. शास्त्रखानाच्या हल्ल्यानंतर आम्ही गडावर आलो. का कोणास ठाऊक आम्हाला गडाचा पुरा बंदोबस्त करावासा वाटला. मोगली गडातून सुटला खरा, पण कारण वाटतंय की हा गड आमच्या अनेक संकटाची आठवण बनणार आहे. जे असेल ते असो. किल्लेदारांना आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना देऊन राजा परत राजगडावर आलं. राजांनी नव्या मोहिमेचे बेत आखलं आणि सुरतीच्या लुटीने कोंढाण्याच्या प्रतिकाराने राजांची दहशत वाढली होती. राजाने शास्त्रखानाच्या लुटीचा पुरा वचपा काढण्याचं ठरवलं. नेताजींना आपल्या फौजेनेशी मोगली मुलूक मारण्याचं काम सोपवलं. खुद्द राजे स्वतः अहमदनगर प्रांतात घुसले आणि जुन्नर जवळ हल्ल्याच्या वेळी अहमदनगरचा हल्ला अपुराच राहिला होता. ते अपयश राजांनी यावेळी धुंग काढलं. अहमदनगर लुटून औरंगाबादपर्यंत जाऊन त्यांनी मोगली मुलूक झोडपून काढला. राजांवरती चालून येणाऱ्या मोगल अधिकाऱ्यांची चहूल राजांना लागली. त्यांनी आपले फारसनवीस नीलप्रभू यांना बोलावलं. राजांचे संग्रह अनेक भाषा जाणणारे लोक होते. फारसी जाणणाऱ्या नीलप्रभूंचा लौकिक होता. नीलप्रभूंना राजांनी मोगली सरदारांसाठी पत्रमजकूर सांगायला सुरुवात केली. 3 वर्षे बादशाहचे मोठे मोठे सल्लागार योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहे. हे तुम्हा सर्वांचं माहीत आहे. बादशाह दिल्लीत बैसून हुकूम फरमावतात. शिवाजीचे किल्ले मुलूक काबीज करा. तुम्ही जवाब पाठविता, आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या ह्या कठीण मुलकात नुसत्या कल्पनाचा घोडा सुद्धा नाचवणं कठीण. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या बादशाहाकडे लिहून पाठवण्यात अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही? कल्याणीचे आणि बेदरचे किल्ले उघड्या मैदानात होते. ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड डोंगराळ नदीनाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असं 60 किल्ला आज आमची तयार आहेत. पैकी काही समुद्र किनारा लगत आहे. बिचारा अफजल खान जावळीवर फौज घेऊन आला. नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार बादशाहच का कळत नाही? आम्ही उल उमराव शास्ता खान
आमच्या गगनचुंबी डोंगरात पातळात पोचणाऱ्या खोऱ्यातून 3 वर्षे सारखा खपत होता. शिवाजीचा पाडा करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो असं बादशाहकडे लिहून लिहून थकला. या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या भूमीचं रक्षण करणे हे माझं कर्तव्य. तुम्ही बादशाहकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तर मी आपलं कर्तव्य बजावण्यास कधी मात्र चुकणार नाही. राजांनी पत्र पाठवलं. शत्रूकडून आलेले ते पत्र वाचून मोगल सरदार चकित झाला. राजा मोगलांच्या प्रदेशात धुमाकूळ घालीत असताना एके दिवशी राजगडावरून तातडीचा खलीत आला. निजामसाहेबांनी राजांना पत्र पाठवलं होतं. राजांनी ते पत्र उलगडलं. सांप्रत पुन्हा दुर्बुद्धी धरून खवासखान विजयापूरहून तुमच्यावर रवाना झाला. त्याच्याबरोबर बाजी घोरपडा थेंब सामंत आहेत. ते तिकडे येत आहेत. तुम्हा श्रीसाम आणि अंबायश देणार पूर्ण आहे. बाजी घोरपडा याचा विसर पडू देऊ नये. हे समय त्यांचे वेडे घ्यावे. आमचं मनोदय शेवटास नेणार तुम्ही सुपुत्र निर्माण व्हा म्हणून आज्ञा केले. राजांनी पत्र मस्तकी लावलं. राजा हिसासीला म्हणालं, आदिलशाहीने तह मोडून आमच्यावर स्वारी आणली. खवासखान चाल करून येत आहे. राजा नेताजींना बोलावून घेऊ. नको, राजा म्हणाले. खवासखान येत आहे, त्याच्याबरोबर सामंत येत आहे. आपली फौज भरपूर आहे. खवासखान कोकण सोडून यायच्या आत त्याला गाठो. खवासखानाला गाठण्यासाठी राजा दक्षिण कोकणाकडे वळलं. राजा वाटोळ असताना त्यांना बातमी मिळाली. त्या बातमीला राजा व्यथित बनलं. खवासखानाबरोबर आदिलशाही सरदार म्हणून खुद्द राजांचे भाऊ एकोणचे राजे भोसले येत होतं. आणि त्याच बातमीबरोबर दुसरी महत्वाची बातमी राणी आणली. बाजी घोरपड्यांना जरी खवासखानाला मिळण्याचं हुकूम गेलं असलं तरी बाजी घोरपडे अद्याप फौजेत सामील झालेलं नाही. बाजी घोरपडा मोधळात विश्रांती घेत आहेत. राजांना जिजाऊसाहेबांचं पत्र आठवलं. बाजी घोरपड्यांचं कृत्य त्यांना आठवलं. सारा द्वेष उफाळून आला. राजा येसाजीला म्हणाला, येसाजी, आमच्या मराठ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. खुद्द आमचे बंधू आमच्या विरुद्ध लढायला येतात. कुडाळ सावंत, बाजी घोरपडा, आम्ही एका वंशाचे पण तिघांच्या 3 तरा सावंतांना आम्ही आपलं म्हणून जवळ केलं. ते आमचाच विश्वासघात करण्यास सदैव मग. याच बाजी घोरपड्यानं महाराज साहेबांना विश्वासघातानं पकडलं. त्यांना जेरबंद केलं. यात आम्हाला आनंद नाही, पण आम्हाला ते करावंच लागणार. घोरपड्यांची आणि सावंतांची आता गय करणं नाही. या क्षणी आमच्या स्वारीसाठी घोरपडे मुधळात विश्रांती घेत आहेत. त्याला कायमची विश्रांती देण्याचं आम्ही ठरवलंय. उसंत न घेता मुघल गाठायला हवं. राजा आपल्या फौजेनीशी वेगानं दौडत होता. राजाने उसंत न घेता मुधळ गाठलं. दिवस मावळ्याला राजा मुधळच्या परिसरात पोहोचलं. सपाट भूमीवर वसलेल्या मुधळवर राजांची नजर स्थिरावली. वेशीच्या दिवट्या बाजी घोरपडा यांच्या वाड्यावरचं चौकी पहारा राजा पाहत होतं. हजार स्वार काळकाळत उभं होतं. घोडी फुरफुरत होती. उभ्या जागी पाय नाचत होती. राजांनी सूचना दिल्या. मुधळ वेढलं गेलं. मुधळ शांत होतं. चारी बाजूने आवळलं जाणार 5 लोकांना जाणवत नव्हतं. राजांनी आपल्या पथकाला इशारा दिली. पथक सरळ वेशीतून घुसलं. बघता बघता वेस गारच झाली. राजा सरळ बाजी घोरपड्यांच्या वाड्याशी आलं. दरवाजा ठोठावला गेला. दिंडी दरवाजा उघडून सेवक बाहेर डोकावला आणि ती डोकावणारी मान परत आत गेलीच नाही. वाड्याचा कब्जा मिळाला. माडीवर चढलेल्या सैनिकांनी बाजी घोरपड्यांना अंथरुणाशी खिळून ठेवलं होतं. राजा माडीवर गेलं. बाजी घोरपडे विस्फारित नेत्रांकडे राजांकडे पाहत होतं. अरे कोण तुम्ही? ओळखलं नाही? अरे मला शिवाजी म्हणतात. शिवाजी? हो, फर्जद शहाजी राजांचा मुलगा. बाजीला मृत्यूची जाणीव झाली. उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याच्या छातीवर तलवार फिरली. उसने धैर्यानं बाजी म्हणाला, अरे झोपलेला वार करणं शोभत नाही. मला संधी दे, मीही सशस्त्र होऊन येतो. हरामी दगाबाज. आता रणनीती सुचू लागली. फर्जद शहाजीराजांना कैद करताना आठवलं नाही? विश्वासघातक्या. जेव्हा महाराज साहेब झोपलं होतं तेव्हा त्यांना कैद केलंच ना.
आणि त्या धडपडीत आबासाहेब जखमी होऊन बेशुद्ध पडले असता त्यांना बेड्या चढवणारे तुम्ही, आणि वीर आज आम्हाला रणनीती सांगता. राजा मागं सरलं. मृत्यूच्या भीतीनं गर्भगळीत होऊन पडलेल्या त्या बाजीकडे त्यांनी तिरस्काराने पाहिलं. म्हणालं, बाजी, खाली आम्ही चौकात वाट पाहतोय, तलवार घेऊन सत्वर खाली आहे. सारं मुधोळ वेढलं आहे, पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर जमणार नाही. काही स्वार बाजीबरोबर ठेवून राजा खाली आलं आणि बाजीच्या वाड्यातून आक्रोश उठला होता. साऱ्या मुधळमध्ये गलका वाढला होता. तापांच्या आवाजाने मुधळ गजबजून उठलं. राजा चौकात उभं होतं. एखादा नाग बिळाबाहेर पडावा तसा बाजी नागव्या तलवारीची सदरेवर आला. शत्रू असला तरी बाजी उत्कृष्ट तलवारबाज होता, शूर होता. राजाने धोका पत्करला होता आणि डाव्या हातात ढाल सावरीत बाजी चौकात उतरला. राजांनी आपल्या भवानीकडे पाहिलं. राजांनी मोहरा केला. वार होत होते. सपासप वार ढालीवर छेडलं जात होतं. राजांनी फार वेळ घेतला नाही. एक वार सरळ भवानीवर झेलला. तलवारी खणखणल्या. मोठ्या मुश्किलीनं बाजीनं तलवार सोडून घेतली आणि वारासाठी राजांवरती उगारली. राजा याचीच संधीची वाट पाहत होतं. बाजीचा हात खाली यायच्या आत राजांची भवानी बाजीच्या छाताडात घुसली आणि बाजीच्या हातची तलवार मात्र निखळली. बाजी ढासळला. राजांनी बाजीकडे पाहिलं. वार वर्मी झाला होता. डोळे उघडे ठेवून बाजीने राम म्हटला. राजांनी सारा वारा लुटण्याची आज्ञा दिली. राजा म्हणाला, पुरं मुदळगारच करा. या विश्वासघातकाचा वंशही मागे उरता कामा नाही. मुदळात एकच कत्तल सुरू झाली. घोरपड्यांचं कुणीही जिवंत उरलं नाही. राजा मुदळ बाहेर उभं होतं. मुदळातून एकच आक्रोश उठला होता. हळूहळू रात्र उजळू लागली आणि मुदळवर आगीचे लोळ उठलं. मुदळ लुटून राजन जाळून राजा माघारी वळलं. सुदैवानं बाजाची राणी आपल्या मालोजी आणि शंकराजी दोन्ही मुलासह आपल्या माहेरी देहगावी होती. मुदळात 3000 राजांनी कत्तल केली आणि आपल्या वडिलांच्या अपमानाचा सूड उगून राज माघारी वळलं. जिजाऊसाहेबांची इच्छा आणि शहाजीराजांची इच्छा छत्रपती शिवाजीराजांनी पुरी केली. बहुत खुश वक्त मात्र शिवाजीराजे झाले आणि आपल्या वडिलांचा अपमान आणि मासाहेबांची आज्ञा छत्रपती शिवाजीराजांनी मात्र बाजी घोरपडा मात्र कायमचाच यमसज्ञ धाडला. जय भवानी, जय शिवराय.